हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले की इक्लिब्रियमच्या पोझिशन आपण कशा कॅल्क्युलेट करतो. न आता मी काही या लेक्चरमध्ये तुम्हाला क्विक शॉर्टकट सांगणार की तुम्ही एखादा क्वेश्चन अगर आला तर इक्लिब्रियम पोझिशन काढण्यासाठी आपण जे काही छोटं मोठं डेरिव्हेशन करत होतो आता त्याचीसुद्धा गरज लागणार नाही, आपण डिरेक्टली आन्सर काढू शकतो. नीट कॉन्सन्ट्रेट करा. आता क्वेश्चन काय, आपण काही नोटचे पॉईंट जनरेट केले होते ते तुमच्या लक्षात असणार की सपोज अगर माझ्याकडे दोन चार्जेस आहेत, दोघांचं नेचर अगर सेम आहे आणि अगर मला तिसरा चार्ज ठेवायचा आहे जेणेकरून तो इक्लिब्रियममध्ये येणार, तो तिसरा चार्ज कुठे असणार आता आपल्याला माहिती आहे, इन बिटवीन असणार. ओके, आणि इन बिटवीन त्यातल्या त्यात नियर टू स्मॉलर चार्ज असणार आपला हा थर्ड चार्ज इक्लिब्रियममध्ये, आणि त्याची जी पोझिशन आहे एक्स ते आपण कॅल्क्युलेट करत होतो, डेरिव्हेशन थ्रू येत होतं. आज आपण शॉर्टकट बघणार आहे. सेकंड, अगर माझ्याकडे हे दोन्ही चार्ज अगर -q असले तरीसुद्धा काही फरक नाही पडत आपल्याला, कारण की तुम्ही हे म्हणसान किंवा हे म्हणसान दोन्ही केसमध्ये सेम नेचर आहे, दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह. या केसमध्ये जो थर्ड चार्ज असतो तो इक्लिब्रियममध्ये इन बिटवीन येत असतो नियर टू स्मॉलर चार्ज, म्हणजे वरची आणि खालची केस सेम, प्लस मायनस डझंट मॅटर. तर या केसमध्ये हमेशा लक्षात ठेवायचं सेम नेचरचे अगर चार्जेस आहेत आणि त्या केसमध्ये अगर तुम्हाला तिसरा चार्ज ठेवायचा आहे आणि तो इक्लिब्रियममध्ये ठेवायचा आहे तर तो इन बिटवीन तर येतेच, पण त्याची जी पोझिशन आहे हे पोझिशन काढण्यासाठी आपल्याकडे आता शॉर्टकट आहे. तो शॉर्टकट तुम्ही लोकांनी नोट डाऊन करून ठेवा. हे जे पोझिशन आहे त्याचा फॉर्म्युला येते अंडररूट स्मॉलर चार्ज अपॉन अंडररूट लार्जर चार्ज प्लस अंडररूट स्मॉलर चार्ज इन ब्रॅकेट तुमचं लेंथ. आता एल असणार हे दोन चार्जमधली लेंथ. ओके, आपण डिरेक्टली आन्सर काढू. स्मॉलर चार्ज जो आहे तो आहे तुमचा क्यू, लार्जर चार्ज आहे 4q, स्मॉलर चार्ज आहे क्यू आणि मल्टिप्लाय बाय एल. सो मी हे सॉल्व करतो. रूट क्यू 4 अगर तुम्ही रूटच्या बाहेर आणला तर तो येणार 2, सो इट वुड बी 2 रूट क्यू प्लस रूट क्यू. नाउ गाइज रूट क्यू प्लस रूट क्यू काय येणार 3 रूट क्यू आणि आपला बाजूला एल. रूट क्यू कॅन्सल, तुमचा आन्सर जे येणार ते येणार L/3. हेच तुमचं आन्सर आलं होतं. तुम्ही अगर 1-2 व्हिडिओ पहिले अगर बघितलं असणार, हे तुम्ही सॉल्व केलेलं आहे तर आपलं आन्सर L/3 आलं होतं. त्या L/3 पोझिशनवर अगर तुम्ही ठेवसान थर्ड चार्ज तर तो इक्लिब्रियममध्ये येणार. फाईन. पण आता नीट बघा गाईज, हे जे आहे हा जो शॉर्टकट आहे हा तुम्ही केव्हा लावसान जेव्हा दोन्हीही चार्जेस जे आहेत हा आणि हा सेम नेचरचा असणार. पण सपोज गाईज आता हे दोन्हीही चार्जेस अगर डिफरंट नेचरचे असते, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, या केसमध्ये जो आपण थर्ड चार्ज ठेवणार इक्लिब्रियमसाठी तो इन बिटवीन नसणार, इन बिटवीन नसणार. आता आपल्याला माहिती आहे दोन डिफरंट नेचरच्या केसमध्ये जो थर्ड चार्ज आहे तो आपल्याला आउटसाईड ठेवा लागतो जेणेकरून तो इक्लिब्रियममध्ये येते. पण याच्यात पण दोन सिच्युएशन आल्या होत्या, आउटसाईड नियर टू लार्जर चार्ज की आउटसाईड नियर टू स्मॉलर चार्ज. तर आपण नोटचा पॉईंट बनवला होता, हे अगर दोन चार्जेस असतील, हा सपोज क्यू आणि हा 4q, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, तर या केसमध्ये थर्ड चार्ज जो असतो तो आउटसाईड असतो नियर टू स्मॉलर चार्ज, म्हणजे या स्मॉलर चार्जपासून एक्स दुरीवर कुठेतरी तो असणार. आणि आपण हा एक्स पण कॅल्क्युलेट केला होता. पण आता या केसमध्ये हा जो एक्स आहे याच्यासाठी हाच शॉर्टकट लागणार नाही, याच्यासाठी थोडा दुसरा शॉर्टकट लागते. दुसरा म्हणजे एकदम स्लाइट चेंज आहे. तुम्ही काय करायचं, जेव्हा डिफरंट नेचरचे चार्जेस आहेत आणि त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला थर्ड चार्ज इक्लिब्रियममध्ये ठेवायचा आहे, त्या थर्ड चार्जची अगर पोझिशन काढायची असली तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय लागणार, फक्त इथं मायनस करून टाकायचं. काय करायचं, मायनस, म्हणजे अंडररूट ऑफ स्मॉलर चार्ज आपण अंडररूट ऑफ लार्जर चार्ज मायनस अंडररूट ऑफ स्मॉलर चार्ज. आपण हे सॉल्व करू. तर ह्या सिच्युएशनसाठी आपण फॉर्म्युला यूज करू. अंडररूट ऑफ स्मॉलर चार्ज आहे क्यू, लार्जर चार्ज आहे 4q मायनस अंडररूट क्यू इंटू एल. ओके, सो इट्स अ रूट क्यू अपॉन 4 अगर बाहेर आला तर 2 रूट क्यू मायनस रूट क्यू. 2 रूट क्यू मधून 1 रूट क्यू अगर गेला तर राहते काय रूट क्यू, म्हणजे खाली काय आलं रूट क्यू इंटू एल. रूट क्यू कॅन्सल, म्हणजे राहिलं काय आन्सर एल, म्हणजे जे एक्सची व्हॅल्यू आली ती आली किती एल, हीच व्हॅल्यू आली होती आपली. तर बाळांनो हे दोन शॉर्टकट्स तुम्ही लक्षात ठेवा. सेम नेचर अगर असले तर रूट स्मॉलर चार्ज अपॉन रूट लार्जर चार्ज प्लस रूट स्मॉलर चार्ज इंटू एल. डिफरंट नेचर अगर असले तर पोझिशनचा फॉर्म्युला रूट स्मॉलर चार्ज अपॉन रूट लार्जर चार्ज मायनस रूट स्मॉलर चार्ज इंटू एल.
हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या खूप कामात पडतील, क्विकली आन्सर भेटणार, बाकी तर काही नाही. ॲक्च्युली ओरिजिनल वे जो आहे तो कॅल्क्युलेशनचा तो तुम्हाला कळलेला आहे. फाईन. आता आपण याच्या बेसिसवर एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू जे थोडे कन्फ्युजिंग असू शकतात तुमच्यासाठी. लेट्स सॉल्व. आता याच्यावर मी तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारतो, तो तुम्ही लोक ट्राय करा, मग मी सॉल्व्ह करून देतो. जसं गाईज आता आपण हे जे इक्लिब्रियमच्या सेशनमध्ये आलेलं आहे, तर आपण बघितलं की बेसिकली एखादा चार्ज इक्लिब्रियममध्ये केव्हा असते. त्याच्यानंतर आपण बघितलं की स्टेबल इक्लिब्रियम काय असते, अनस्टेबल इक्लिब्रियम काय असते आणि न्यूट्रल इक्लिब्रियम काय असते. ओके. आता बरेचदा तुम्हाला एखादा क्वेश्चन हा विचारतात की तुम्हाला एक सिच्युएशन देऊन देतात आणि विचारतात की हे जे पर्टिक्युलर इक्लिब्रियम आहे हे आहे तर खरी इक्लिब्रियम, पण हे स्टेबल आहे की अनस्टेबल इक्लिब्रियम आहे, हा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तर तो क्वेश्चन काय आहे मी तुम्हाला सांगतो. तर क्वेश्चन असा आहे बाळांनो, जस्ट अ मिनिट. दिस इज -10q and this is +q. आता प्रश्न असा आहे बाळांनो, हे दोन चार्जेस आहेत जे की फिक्स आहेत. फिक्स करून ठेवलेले दोन चार्जेस आहेत ज्यांचं मॅग्निट्यूड मी तुम्हाला सांगितलं साइन सोबत. एक मायनस आहे 10q आणि एक आहे प्लस. आता तो काय करतो, एक थर्ड चार्ज तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मला, चला मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, अगर मला थर्ड चार्ज ठेवायचा आहे जेणेकरून तो इक्लिब्रियममध्ये येणार, तर तो कुठे येणार. तर तुम्ही आन्सर दोन्ही डिफरंट नेचरचे आहेत. तर थर्ड चार्ज जो असणार तो आउटसाइड असणार, नियर टू स्मॉलर चार्ज. आता याच्यापैकी स्मॉलर कोण आहे, हा. तर तो थर्ड चार्ज देतो आपल्याला बाळांनो, तो हा देतो, हा थर्ड चार्ज इथं क्यू. आता हे जे पोझिशन आहे इक्लिब्रियम पोझिशन आहे. चला मी इंडिकेट पण करून देतो, हे जे पोझिशन आहे हे इक्लिब्रियमची पोझिशन आहे. इक्लिब्रियम पोझिशन, इट्स अ इक्लिब्रियम पोझिशन. ओके. नाउ आपल्याला प्रश्न हा आहे की हे जे इक्लिब्रियम आहे हे स्टेबल इक्लिब्रियम आहे की अनस्टेबल इक्लिब्रियम आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे की स्टेबल इक्लिब्रियम कशाला म्हणतात. अगर इक्लिब्रियम पोझिशनवरून आपण त्या चार्जला डिस्प्लेस केलं आणि डिस्प्लेस केल्यानंतर अगर मी सोडल्यानंतर तो परत चार्ज त्याच ठिकाणी आला, इक्लिब्रियम पोझिशनला आला, तर आपण त्या इक्लिब्रियमला म्हणतो स्टेबल इक्लिब्रियम आहे. अगर मी इक्लिब्रियम पोझिशनपासून चार्जला हटवलं, डिस्प्लेस केलं आणि त्याच्यानंतर अगर तो परत तिथं आलाच नाही, येणारच नाही असं आपल्याला कळलं, तर मी म्हणणार ते इक्लिब्रियम अनस्टेबल आहे. ओके. नाउ आता आपल्याला क्वेश्चन हा विचारलेला आहे की हा एक्झॅक्टली हे सिच्युएशन आहे आणि प्रश्न आहे की हे ते इक्लिब्रियममध्ये आहे, हा जो चार्ज आहे हा इक्लिब्रियममध्ये आहे इथं, हे त्यानं सांगितलं. आता प्रश्न आहे की हे इक्लिब्रियम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय. क्वेश्चन याच्यासाठी मी तुम्हाला घेतला की तुम्ही अगर पॉज करून तुम्ही विचार करसाल तर तुम्ही खूप सारं कन्फ्युजन क्रिएट करसाल आणि तुम्ही इनफॅक्ट आन्सर नाही करू शकणार. यू कॅन ट्राय, काही लोकांना आला तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण अशा टाईपचे क्वेश्चन जे कन्फ्युजिंग आहेत तो आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे पुढचे तुम्हाला सगळे येऊ शकतात. लेट्स सॉल्व्ह. आता मी काय करतो, तो जो चार्ज आहे त्या चार्जला मी डिस्प्लेस करून बघतो आणि डिस्प्लेस केल्यावर तो चार्ज ओरिजिनल पोझिशनवर येतो का परत हे आपण चेक करू. लेट्स सी. आता पहिली गोष्ट हे की अगर हा इक्लिब्रियम पोझिशनमध्ये आहे याचा अर्थ याच्यावर लागणारे हे जे दोन्हीही फोर्सेस आहेत ते इक्वल अँड अपोजिट असतात. आता हे दोन फोर्स आले कुठून, हा आहे निगेटिव्ह आणि आपण जो घेतला सपोज तो पॉझिटिव्ह घेतलेला आहे. तुम्ही हाला की निगेटिव्ह घेतला तरी फरक पडणार नाही. ओके. हा आहे निगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह, तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन म्हणजे हा जो चार्ज आहे याने या चार्जला ओढलं म्हणजे हा फोर्स. क्लिअर. चला आपण नावं देऊ. हे 1 पोझिशन आहे, हे 2 पोझिशन आहे. तर 1 पोझिशनवाला जो फोर्स लावून राहिला त्याला मी F1 म्हणतो. सेकंड, याच्यावर पॉझिटिव्ह आहे, हाही पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन म्हणजे हा F2 आहे. आता हे इक्लिब्रियम पोझिशन आहे याचा अर्थ F1 इज इक्वल टू F2 एक्झॅक्टली, म्हणूनच तर हे इक्लिब्रियम पोझिशन आहे. आता माझ्याकडे 2 क्वेश्चन आहेत, मी दोन सेशन बनवतो, नीट बघा. आता मी ए सेशन बनवतो आणि बी सेशन बनवतो. अगर मी चार्जला ए सेशनकडे मूव्ह केलं तर तुम्ही हे स्वतः करून बघसाल. अगर मी या चार्जला ए सेशनकडे डिस्प्लेस केलं तर तुम्हाला चेक करायचं आहे F1 मोठा आहे की F2 मोठा आहे.
सेकंड, अगर मी या चार्जला बी सेशनमध्ये डिस्प्लेस केलं, म्हणजे मी याला ओढलं इथं ठेवलं, आता तुम्हाला चेक करायचं आहे F1 मोठा असणार की F2 मोठा असणार. यू कॅन ट्राय. आता आपण थोडे नोटेशन बदलू जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग क्लिअर होईल. आपण एक काम करू, हा जो -10Q आहे हा मी रेड याच्यात घेतो. ओके. आणि हा जो आहे हा आपण ब्ल्यू याच्यात घेऊ. ब्ल्यू याच्यात. ओके. आणि हा रेड वाला, म्हणजे कन्फ्युजन नाही राहणार काही. जस्ट अ मिनिट. इथं हा क्यू चार्ज आहे. फाईन. इक्विलिब्रियम पोझिशनवर यांनी जो याच्यावर फोर्स लावला तो मी रेड याने इंडिकेट करतो, छोटा. लेट्स से F1. आणि यांनी जो याच्यावर फोर्स लावला तो मी ब्ल्यू याच्यात इंडिकेट करतो. इट्स F2. इट्स F2. ओके. आता हे दोन्ही फोर्स F1 आणि F2 इक्वल अँड अपोजिट आहेत. क्लिअर. आता सिच्युएशन काय, हा जो चार्ज आहे ह्या चार्जला मी ए सेक्शनमध्ये मूव्ह करतो. हा चार्ज मी इथं मूव्ह केला एकदा, आणि दुसऱ्यांदा हा चार्ज मी इथं मूव्ह केला बी सेक्शनमध्ये. आय हॅव टू चेक या केसमध्ये कोण मोठा असणार. आता नीट लक्ष द्या, व्यवस्थित विचार करा. आता हा जो आहे चार्ज हा मॅग्निट्यूडनं मोठा आहे आणि हा जो चार्ज आहे हा मॅग्निट्यूडनं कमी आहे. हे क्लिअर आहे. ओके. आता हा अगर तुम्ही नीट नोटीस केला, या पोझिशनला दोन्ही फोर्स इक्वल आहेत. हे क्लिअर आहे. आता जेव्हा मी हा चार्ज इकडे नेतोय तेव्हा नीट बघा, हा जो चार्ज आहे या दोन्हीही चार्जच्या दूर गेला. क्लिअर. आय रिपीट, आपला जो क्यू चार्ज आहे हा चार्ज मी इकडे मूव्ह केला. जेव्हा हा चार्ज इकडे मूव्ह होतो तेव्हा या दोन्हीही चार्जपासून हा दूर चालला, आणि जेव्हा हा दोन्ही चार्जपासून दूर चालला तर आपला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे F1 आणि F2 दोन्हीही कमी होतील. कारण की आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिस्टन्सवर डिपेंड आहे. डिस्टन्स जेवढं तुम्ही वाढवसाल तेवढा तुमचा फोर्स कमी होतो. ते एक गोष्ट ते क्लिअर झाली की जेव्हा मी हा चार्ज इकडे मूव्ह केला तेव्हा F1 आणि F2 दोघंही कमी झाले. पण प्रश्न हा आहे की कोण किती कमी झाला. F1 ही कमी झाला आणि F2 ही कमी झाला. आता F1 खूप जास्त कमी झाला आणि F2 खूप कमी झाला तर दोघांमध्ये फरक येणार, आणि दोघांमध्ये फरक आला तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे. क्लिअर. आता बघा, जेव्हा मी हा चार्ज मूव्ह केला बी सेक्शनकडे म्हणजे इथं, तेव्हा ह्या चार्जवर क्यूनं फोर्स लावला असणार तो रिपल्शनच असणार, कारण की बोथ आर पॉझिटिव्ह रिपल्शन. हा रिपल्सिव्ह फोर्स दाखवला मी, याला मी F2 नाव देतो. ओके. यांनी याच्यावर जो फोर्स लावला तो लावला अट्रॅक्टिव्ह फोर्स, बरोबर. आता हा अट्रॅक्टिव्ह फोर्स लावला 10Q न या चार्जवर जो फोर्स लावला तो अट्रॅक्टिव्ह फोर्स लावला. ओके. तो मी दाखवतो. F1. आता प्रश्न हा आहे की हे F1 आणि F2 सेम तर नसतील, कारण की सेम तर इथं आहेत. आता तुम्ही नीट बघा बाळांनो, नीट नोटीस करा. सपोज आपण एक उदाहरण बघू. इमॅजिन करा, आता माझ्याकडे नीट लक्ष द्या, हे दोन चार्जेस आहेत. हा 10Q आणि हा Q. ओके. याचं मॅग्निट्यूड जास्त आहे, याचं मॅग्निट्यूड कमी आहे. या दोघांमधलं अंतर आहे 1 मीटर. नीट लक्ष द्या, दोघांमधलं अंतर काय 1 मीटर. आता काय हे दोघंही एका तिसऱ्या चार्जवर फोर्स लावून राहिले, रिपल्सिव्ह अट्रॅक्टिव्ह व्हॉट एव्हर, बरोबर आहे. पण आता हा 10Q मॅग्निट्यूडनं जास्त आहे आणि हा Q मॅग्निट्यूडनं कमी आहे. पण हा 10Q मॅग्निट्यूडनं तर जास्त आहे पण हा डिस्टन्सनं दूर आहे. नीट बघा, या चार्ज पासून हा जो 10Q हा दूर आहे, पण हा जो Q चार्ज आहे हा याच्या जवळ आहे. आता जवळ असल्याच्या ना यानं जास्त फोर्स लावायला पाहिजे होता, पण मॅग्निट्यूड कमी आहे तर हा कमी फोर्स लावेल. सेकंड, हा जो 10Q आहे हा दूरचा आहे, दूर असला तर फोर्स कमी पाहिजे, पण मॅग्निट्यूड जास्त आहे तर फोर्स जास्त होणार. मग अगर गाईस तुम्ही हा जो चार्ज इकडे नेला,
म्हणजे दूर नेला, बी सेशनमध्ये नेला, तर ॲक्च्युली ह्या चार्जवर दोघंही फोर्स अप्लाय करतात. पण याचं आता दूर तर हा याच्याही आहे आणि दूर तर याच्याही आहे. हा जो चार्ज आहे आपण इकडे डिस्प्लेस केला, आता हा दूर याच्यापासनं पण आहे आणि याच्यापासनं पण आहे. पण आता हा मॅग्निट्यूडनं जास्त असल्याच्यानं बाळांनो हा जो F1 असणार हा जास्त असणार ॲज कम्पेअर टू F2. मॅग्निट्यूडनं जास्त असल्याच्यानं F1 जो आहे तो जास्त असणार ॲज कम्पेअर टू द F2. तर मी काय करतो, या सेशनमध्ये म्हणजे तुम्ही अगर बी सेशनमध्ये आले तर तुमचं हमेशा F1 जास्त असणार F2 पेक्षा. सो इन बी सेशन युअर F1 इज ग्रेटर दॅन F2. बी सेशनमध्ये F1 इज ग्रेटर दॅन F2. मग मी हे बिंदास लिहू शकतो की बी सेशनमध्ये याच्यावरचा जो फोर्स आहे F1 हा जास्त असणार F2 पेक्षा. म्हणजे अगर तुम्ही चार्जला बी सेशनमध्ये मूव्ह केलं तर चार्ज परत, आता हा F1 जास्त आहे F2 कमी आहे, तर नेट फोर्स चार्जवर कुठे असणार, इकडच्या डायरेक्शननं. म्हणजे चार्ज परत कुठे जाणार, ओरिजिनल पोझिशनवर. म्हणजे सांगा ते जे इक्लिब्रियम आहे ते स्टेबल आहे की नाही. येस, बिलकुल ते स्टेबल आहे. आपण नेक्स्ट बघू. काही लोक बी सेशनमध्ये नाही, काही लोक ए सेशनमध्ये मूव्ह करतील. लेट्स सी. आता गाईज, अगर तुम्ही हा चार्ज ए सेशनमध्ये आणला, मी हे मोडून टाकतो थोडे फोर्सेस. अगर हा चार्ज तुम्ही ए सेशनमध्ये आणला, आता याच्यावर दोन फोर्स लागून राहिले F1 आणि F2. आता हे दोन फोर्सेस लागून राहिले. दिस वन इज F2 आणि दिस वन इज F1. आता F1 कोण लावला आणि F2 कोण लावला तुम्ही तेवढं जज करू शकता. पण आता मला सांगा बाळांनो, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक इमॅजिन करा, एक छोटं मॅग्नेट आहे. माझ्याकडे एक छोटं मॅग्नेट आहे. हे एक मॅग्नेट आहे आणि एक भिंत आहे. नीट बघा, हे एक मॅग्नेट आहे आणि हा जो अख्खा बोर्ड आहे हा पण एक मॅग्नेट आहे. नीट लक्ष द्या. हा बोर्ड एक अख्खा मॅग्नेट म्हणजे एवढा मोठा मॅग्नेट आहे आणि त्याच्यासमोर हा एक छोटासा मॅग्नेट. ठीक आहे. आता मी काय करतो, एक लोखंडाचा तुकडा घेतो, लोखंडाची पिन. आता हे दोन्ही मॅग्नेट फिक्स आहेत. हा याच्या ठिकाणी फिक्स आहे, हा याच्या ठिकाणी फिक्स आहे, एका ठिकाणून हालतील नाही. आता सपोज मी एक सुई घेतो, सुई. ठीक आहे. आता या सुईला हा पण उडून राहिला आणि हा पण उडून राहिला. पण अगर बाळांनो मी अगर हे सुई याच्या जवळ नेली, याच्या जवळ, या मॅग्नेटच्या जवळ, तर मला सांगा कोण खतरनाक उडणार, हा. या सुईला झपकन उडणार. आता प्रश्न आहे, ही जी सुई आहे या मॅग्नेटच्या तर जवळ आहे, हालाकी हा तर लय मोठा मॅग्नेट आहे, मॅग्निट्यूड याचं जास्त आहे, पण हा दूर आहे ना. पण हे जे सुई आहे या मॅग्नेटच्या जवळ होती म्हणून या मॅग्नेट या सुईला फटकन पकडून ठेवलं. क्लिअर. मलाही तेच म्हणायचं आहे, हा जो चार्ज आहे तुम्ही अगर इकडे डिस्प्लेस करू राहिले, ए सेशनमध्ये डिस्प्लेस करू राहिले, तर या ए सेशनमध्ये हा चार्ज याच्या खूप जास्त जवळ असणार. मग याच्या खूप जास्त जवळ असल्याच्यानं हे जे दोघेही पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह जे रिपल्शन असते ते खूप वाढणार आणि ते रिपल्शन वाढल्याच्यानं ॲक्च्युली हा जो तुमचा F2 आहे हा खूप जास्त असणार ॲज कम्पेअर टू द F1. म्हणजे ए सेशनमध्ये तुमचा F2 जास्त असणार ॲज कम्पेअर टू द F1. मग आता मला सांगा बाळांनो, F2 जास्त आहे, F1 कमी आहे, तर नेट फोर्स इकडचाच डायरेक्शन नसणार. म्हणजे तुम्ही इकडे मूव्ह करा की इकडे मूव्ह करा, चार्ज डबल ओरिजिनल पोझिशनवर येतो. तर हे जे इक्लिब्रियम असणार हे कुठलं इक्लिब्रियम असणार, स्टेबल इक्लिब्रियम असणार. सो आय वुड से की इन सेशन बी तुमचा जो F1 फोर्स आहे सेशन बी मध्ये तो ॲक्च्युली एक्झिस्ट करून राहिला आणि ए सेशनमध्ये जो आहे हा F2 फोर्स एक्झिस्ट करून राहिला. आणि याच्यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की स्टेबल इक्लिब्रियम आहे की नाही. मी तुम्हाला एक सेकंड क्वेश्चन विचारतो, तो सेकंड क्वेश्चन तुम्ही लोक घरी ट्राय करू शकता. तर हे जे इक्लिब्रियम होतं हे स्टेबल इक्लिब्रियम होतं. सेकंड क्वेश्चन आहे, मी तुम्हाला सांगतो की हे परत चार्जेस दिले. आता मी हा प्लस घेतला, तो मायनस घेतला आणि तो जो क्यू चार्ज आहे तो इक्लिब्रियममध्ये आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे त्याची इक्लिब्रियम आहे हे स्टेबल इक्लिब्रियम आहे की नाही. ओके, हा क्वेश्चन तुम्ही लोक ट्राय करा, बघा तुम्हाला जमते का. सेकंड, हे दोन चार्ज, हा आहे क्यू आणि हा आहे 15Q. दिस वन इज पॉझिटिव्ह अँड दिस वन इज निगेटिव्ह.
एक चार्ज ठेवला क्यू जो की इक्लिब्रियम पोझिशनमध्ये आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे इक्लिब्रियम स्टेबल आहे की नाही. बघा दोन्ही क्वेश्चन तुम्हाला स्वतःहून जमतात का, कन्सेप्ट सगळे रिवाईज होतील तुमचे आणि तुम्हाला कळणार पण की तुम्हाला कुठे अडचण आणि काय नाही. ओके, थँक्यू सो मच.